कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात असणाऱ्या परळी निनाई परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे। 75 वर्षीय नीनू यशवंत कंक तर 70 वर्षीय पत्नी रखुबाई नीनू कंक असे मृत झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे। हे दोघेही गोळिवणे गावातील रहिवासी असून शेळी पालनासाठी परळी निनाई येथील बॅकवॉटर परिसरात गेले होते। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या सदृश्य प्राण्याने त्यांच्यावर आज सकाळी अचानक हल्ला केला होता। त्यांचा मुलगा सुरेश कंक हा गोठ्याकडे गेला असता त्याला ही धक्कादायक घटना समोर दिसली। यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांबरोबरच वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर पन्हाळा शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, मलकापूरचे वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी उज्ज्वला मगदूम, त्याचबरोबर फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा देखील करण्यास सुरुवात केली। या घटनेत रखुबाई कंक यांचा एक हात आणि पाय नसल्याचे दिसून आले आहे, तर नीनू यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला। त्याचबरोबर 2 शेळ्याही गायब आहेत। यानंतर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत। शवविच्छेदनानंतर पुढील अहवाल देण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। घटनास्थळी माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड, सर्जेराव पाटील आणि शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली। दरम्यान ऐन दिवाळीच्या सणामध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे। केके न्यूज साठी शाहूवाडीहून रोहित पास्ते। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या। मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।